ही रेसिपी अगदी चटपटीत, कुरकुरीत, चमचमीत अशी लागते। ही बनवलेली आहे मी फणसापासनं, फणसाच्या रेशांपासून बनवलेली आहे। आपण फणसांची गरं काढून घेतली की फणसाचे जे रेषे असते ते आपण फेकून देतो। तर पुढच्या वेळेसपासून ही रेसिपी बघितल्यावर तुम्ही पण फेकणार नाही। तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी फणसाची गरं काढल्यानंतर जे फणसाचे रेषे होते ते मी काढून घेतले, स्किन वेगळी केली आणि रेषे मी काढून घेतले आहेत। गॅसवर मी तेल तापायला ठेवलं होतं। त्यात मी शेंगदाणे, 1 वाटी शेंगदाणे छान तळून घेतले। शेंगदाणेची चव आपल्याला त्याच्यात छान क्रंची, कुरकुरीत अशी येते, एक वेगळा बाईट येतो शेंगदाण्यामुळे। तर शेंगदाणे इथे तळून झालेले आहेत, छान व्यवस्थित तळून घ्यायचे, पूर्ण कच्चे राहायला नको। आणि त्याचं एक्स्ट्राचं जे तेल आहे ते आपण काढून घेऊया अशा प्रकारे। आता याला मी बाजूला ठेवून देते आहे। त्यानंतर आता 8-10 मिरच्या तळून घेते आहे। मिरच्या पण छान एकदम कुरकुरीत होतपर्यंत तळून घ्यायच्या, कुरकुरीत होतपर्यंत तळायच्या, जळायला नको। तर अशा प्रकारे मी तळून घेते। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज, नवीन नवीन रेसिपीज अवेलेबल आहे। नक्की माझ्या चॅनलवर व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी थोड्या जरी आवडत असेल तर लाईक तर नक्कीच करा। तर आता मिरच्या तळून झाल्या आहेत। आता इथे मी कढीपत्ता तळते। कढीपत्ता तळताना जरा थोडं सांभाळून, कारण की कढीपत्ता जेव्हा आपण तळतो त्यावेळेस अंगावर तेल उडण्याची भीती असते। तर अशा प्रकारे मी कढीपत्ता पण छान तळून घेतलेला आहे। आता फणसाची जी रेषे आहेत ते तळून घ्यायचे। फणसाची रेषे तळताना तेल मीडियम आचेवर ठेवायचं, म्हणजे गॅसची फ्लेम शक्यतो मीडियम ठेवायची, नाहीतर एकदम हातावर तेल उडतं। तर इथे मी तळून घेते, छान ब्राऊन होतपर्यंत तळून घ्यायचं, म्हणजे कुरकुरीत येतं। आता पुढल्या वेळेपासून तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की करून बघा, तर पुढल्या वेळेपासून तुम्ही हे रेषे आहे ते फेकणार आणि अगदी चिवडा बनवून घरी आपण आरामात 2 महिने स्टोअर करून ठेवू शकतो। तर याला पण मी तळून घेतलेला आहे। याला आता काढून घेते, अशा चाळणीत काढून घेते, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जातं। त्याचबरोबर मी टाकताना टिश्यू पेपरवर टाकते आहे। तुम्ही पण टिश्यू पेपर किंवा न्यूजपेपरवर टाकून घ्या, म्हणजे एक्स्ट्राचं तेल त्या पेपरला ॲब्झॉर्ब होऊन जाणार। तर आता मी सर्व ते एकत्र केलेलं आहे, मिरची, शेंगदाणे आणि फणसाची रेषे। ते बघा, आता यात मसाला घालून घ्यायचा आहे आपल्याला। तर मसाला तयार करूया। इथे मी 1 चमचा मीठ घेतलेला आहे, त्यानंतर अर्धा चमचा काळं मीठ, त्याचबरोबर अर्धा चमचा तिखट घातलेला आहे। तिखट फक्त थोडंसं चवीला, कारण की ऑलरेडी आपण त्यात मिरच्या घातलेल्या आहेत। 1 चमचा चाट मसाला आणि 1 चमचा पिठी साखर। पिठी साखर घालायची, साधी साखर घालायची नाही, वाटून घ्यायची थोडी मिक्सरमध्ये आणि मग घालायची, कारण की साधी साखर घातली तर ती लागत नाही म्हणून। तर आता आपला हा मसाला रेडी झालेला आहे आणि चिवडा जो तळून काढलेला होता तो पण तयार आहे। तर हे मसाला चिवड्यांमध्ये आपण मिक्स करून घेऊया। असं वरतून घालायचं आणि ओलसारून घ्यायचं। ओलसारून घ्यायचं म्हणजे थोडंसं असं झेलल्यासारखं करायचं, वर खाली छान व्यवस्थित। बघा अशा प्रकारे। याला तुमच्या ह्याच्यात काय म्हणतात ते मला कळवा, कारण की आमच्याकडे ओलसारणं म्हणते, तुमच्याकडे काय म्हणते ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। तर अशा प्रकारे मी ते ओलसारून घेते आहे व्यवस्थित। आता सर्व जेवढाही होता मसाला बनवलेला तेवढाही घालून घेते आहे। बघा, आता हाताने एकदा मिक्स करते। नक्की पुढल्या वेळेपासनं किंवा आता जरी तुम्हाला अवेलेबल असेल तर नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चला की तुम्हाला रेसिपी कशी वाटते। त्यामुळे मला कळतं की तुम्हाला माझ्या रेसिपीज किती आवडतात। तर आता हा चिवडा रेडी झालेला आहे। आरामात हा एअरटाईट डब्यात 1 ते 2 महिने आरामात टिकतो, छान कुरकुरीत पण राहतो। तर मग कशी वाटली रेसिपी ते नक्की कळवा। तर मग करून बघा, खाऊन बघा आणि भेटूया पुढच्या रेसिपीत। तोपर्यंत बाय।